नमस्कार. वास्तू ज्योतिषी मित्र आणि ज्योतिष प्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या साप्ताहिक व्याख्यानमालेमध्ये मी अतुल कुमार कुलकर्णी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. दर बुधवारी आपली साप्ताहिक व्याख्यानमाला आयोजित करीत असतो. या साप्ताहिक व्यतिरिक्त आपले बरेचसे उपक्रम आहेत. आपण कार्यशाळा आयोजित करत असतो. या कार्यशाळेमध्ये आता लवकरच आपल्याला विवाह विषयक आणि आरोग्य विषयक कार्यशाळेची माहिती मी ग्रुपवर पोस्ट करणार आहे. आपण सर्वांनी त्या व्यवस्थित लाभ घ्यावा व आम्हाला सहकार्य करायची. आपण दर बुधवारी नवीन वक्ते नवीन विषयासह इथं सादर होत असतो. आजही आपल्याला नवीन वक्ते म्हणजे आमचे जवळचे मित्र नागेश गुरुजी पाथरुणकर लाभलेले आहेत आणि नागेश गुरुजी पाथरुणकर जालन्याचे साहित्य महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आधी आमंत्रित करतो सुवर्णा सुत्रवार मॅडम यांना परिचय करून द्यावा. नमस्कार, सगळ्यांचे स्वागत. वास्तू ज्योतिष मित्र आणि ज्योतिष प्रबोधिनी तर्फे विविध वक्त्यांना आपण बोलवतच असतो. तर या वेळेला आहेत श्री वेदमूर्ती नागेश पाथरुडकर गुरुजी. तर त्यांचा मी अल्प परिचय आपणास करून देते. वेदांग ज्योतिष नागेश गुरुजी यांचे शिक्षण BA ग्रॅज्युएशन झालेले आहे. ज्योतिष शिक्षण BA वेदांग ज्योतिष पूर्ण त्यांनी केलेले आहे. भागवत विषयाची त्यांना आवड आहे. अखिल सकल मारवाडी समाज अंतर्गत समाजभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ज्योतिष अलंकार ज्योतिष भूषण सन्मानित आहेत. ज्योतिर्विद्या वाचस्पती देखील आहेत. पारंपरिक वडिलोपार्जित पौरोहित्याचा व्यवसाय ते करताना दिसतात आणि विविध सामाजिक कार्यामध्ये देखील ते कार्यान्वित आहेत. सध्या जालना जिल्ह्यामध्ये पुरोहित वर्गाचे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. परशुराम सेवा समितीचे अध्यक्ष ते देखील आहेत. तर त्यांना आज आमंत्रित केलं आहे. तर पौरोहित्य या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत किंवा पूजा विधान ते देखील म्हणता येईल. तर मी त्यांना विनंती करते की आपण आपले भाषण द्यावे. नागेश गुरुजी आपला माईक बंद आहे. माईक चालू करा आधी. माईक बंद आहे. नागेश गुरुजी माईक बंद आहे. आवाज येत नाही सर. आपण आवाज येतोय? हा आता येतो. नाही माईक बंद. हॅलो, हा बोला. हा आता आवाज येतोय. आवाज येतोय ना? हो येतोय, बोला. हा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपण सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व विशेष अतुलजींचे विशेष धन्यवाद की त्यांनी एवढा सुंदरसा उपक्रम कार्य हातामध्ये घेतलेला आहे. त्यांचं अविरत सतत काही ना काही कार्य चालूच असतं. ज्यावेळेस आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याचं औचित्य लाभतं त्यामध्ये सर्वात प्रथम अतुलजींचा सहभाग असतो की ते नवीन तिथे काही ना काही सुंदरसे उपक्रम करत असतात आणि आम्हा सर्वांना त्यात सम्मिलित करत असतात. असाच आजचाही एक उपक्रम त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे व त्या उपक्रमाच्या माध्यमातून अल्पशी सेवा सादर करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. विशेषतः आजचा विषयच आपल्याला माहित आहे, तो सर्वच आपण ज्ञात आहात, पूजा विधान. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. कुठलंही विधिविधान करायचं म्हटलं की त्यासाठी आपल्याला सर्वात विशेष महत्वाचं म्हणजे
की 9 प्रकारच्या भक्तीतूनच जावं लागतं. मग जो जो साधक ज्या उपासनेच्या माध्यमातून भक्ती करण्याचा प्रयत्न करतो त्या माध्यमातून तो ती भक्ती करत असतो. म्हणूनच म्हटलेलं आहे, जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया. बरोबर आहे ना, की जोपर्यंत आपण स्वतःला एक सिद्ध असं करत नाही तोपर्यंत त्या पूजेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही कार्य करता येतात. जितासनो म्हणजे काय, की आपण सर्वात प्रथम पूजन करत असताना बऱ्याच वेळेस अशा काही गोष्टी घडतात. आता मी मुळातच पौरोहित्य करणारा असल्यामुळे बऱ्याच वेळेस आम्ही अशा ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी काही गुरुजी येतात, पूजा विधान वगैरे करतात आणि आम्ही त्यांना सहज प्रश्न विचारतो तर ते म्हणतात आम्हाला तर काही माहितच नाही. गुरुजी आले आणि पूजा विधान करून चालल्या गेले. मग बऱ्याच वेळेस आपण ज्योतिषांकडे जातो आणि त्यांच्या विविध पत्रिकांचा अभ्यास यावेळेस करतो. काही ग्रहांचं पूजन असेल, काही ग्रहप्रवेश संबंधी असेल, काही चंडी विधान असतील, काही पंचायतन संबंधात मध्ये असतील, असे विविध प्रकारचे अनुष्ठान आपल्याला सांगितले जातात आणि त्या माध्यमातून कुठली ना कुठली पूजा आयोजित केल्या जाते. आता पूजा आयोजित केल्यानंतर आपले त्रेधा तिरपीट उठते की कुठली गुरुजी येणार, एक 3-4 चौरंग मांडून त्यावरती ते पूजन अर्चन करणार आणि काही विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणतील, स्वाहा यज्ञ करतील आणि आपल्याला त्यांना संभावित द्रव्य देऊन आपण त्यांचं समाधान करणार आहोत. हे एक आपल्या मानसिकतेमध्ये पक्क ठरलेलं असतं. परंतु मुळामध्ये जोपर्यंत आपण या पूजा विधान समजून घेत नाहीत, हे विधान समजून घेत नाहीत, तोपर्यंत मला तरी असं वाटतं की त्या विधानाचं, त्या कार्याचं, त्या पूजेचं फळ आपणास प्राप्त होतं. मग हेच घ्या ना, एखादं पूजन असेल, ग्रहप्रवेश असेल, वास्तू शांत असेल, तर त्यावेळेस आपलं आद्य कर्तव्य आहे की ते विधान आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. मग त्यामध्ये काय असेल की कोणी पंचोपचार पूजन करत असेल, कोणी षोडशोपचार पूजा करत असेल, कोणी वैदिक पूजन करत असेल, कुठल्या माध्यमातून ते पूजन करतायत, ते काय होतंय, हे मुळामध्ये संकल्पना आपणास माहिती पाहिजे. तर यासाठी आपण आज पूजन थोडक्यामध्ये पूजा विधानाच्या संदर्भातच माहिती घेणार आहोत. की मुळामध्ये मी सुरुवातीलाच म्हणलं की 9 प्रकारच्या भक्ती असतात आणि त्या भक्तींच्या माध्यमातून या सर्व काही पूजा विधी विधान होत असतात. मग त्यासाठी आपणालाही काही नित्य उपासना, नित्य ध्यान, नित्य स्मरण अथवा एखाद्या भगवंताप्रती असणारी आस्था, श्रद्धा असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तर सर्वप्रथम कुठलंही पूजन करत असताना पंचोपचार म्हणजे काय, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, हे देवतेच्या संदर्भात केलेलं विधान म्हणजे पंचोपचार विधान झालं. देवाला गंध लावणे, गंधम समर्पयामी, अशा पंचोपचार पद्धतीने सुद्धा संक्षिप्त पूजन केलं जातं. षोडशोपचार पूजन हे संक्षिप्त पद्धतीत केल्या जातं. मग त्यामध्ये काय, सर्वप्रथम आपण हिंदू धर्मामध्ये असल्यामुळे सर्वात प्रथम काय असतं की ज्यावेळेस आपण दिनचर्येला आरंभ करतो, ज्यावेळेस झोपेतनं उठतो, उठल्या अगोदर ज्या भूमीला आपण नित्य त्या भूमीवरती आपलं कार्य करण्यास आरंभ करतो, म्हणजेच काय की त्या भूमीला आपण मातृभूमी संबोधलेला. सर्वप्रथम झोपेतनं उठल्यानंतर काय करायचंय, आणि हे आपण नाही
तर आपल्या नवीन जनरेशनला सुद्धा माहिती असणं आवश्यक. मी माझ्या प्रत्येक पूजा विधानमध्ये हे सर्व काही काही छोट्या छोट्या गोष्टी आवर्जून सांगत असतो. कारण हे मुळात ही संकल्पना माहिती पाहिजे. जर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठनं येणार ना. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला ज्ञात हव्या. म्हणून सर्वप्रथम आपण झोपेतनं उठल्यानंतर आपल्या दोन्ही हातांना नमस्कार करावा. नमस्ते सदावत्सले मातृभूमी किंवा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम, हा मंत्र म्हणून आपण आपल्या दोन्ही हातांना नमस्कार करावा. थोडासा घर्षण करत जर आपण ते आपल्या चेहऱ्यावरती लावलं तर एक सायंटिफिक रिझन आहे. आपल्या काही चेहऱ्यावरती काही छोट्या छोट्या वेन्स असतात, त्या सुद्धा ऍक्टिव्ह होतात, जागृत होतात आणि एक प्रकारचं स्पंदन आपल्या चेहऱ्याला मिळायला सुरुवात. त्यानंतर दोन्ही हात भूमीवरती ठेवून भूमीला वंदन करावं. कारण आपण भूमीला माता संबोधलेला आहे. आपण म्हणतो नमस्ते सदा मत्सले मातृभूमी, या भूमीला आपण मातृभूमी संबोधलेला आहे. मग ज्यावेळेस आपण या भूमीवरती आपली दिनचर्या आरंभ करणार आहोत तर त्यावेळेस आपण कितीतरी वेळा या भूमीला आपले पादस्पर्श करणार. मग सुरुवातीलाच आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपण प्रथमतः त्या भूमीला वंदन करावं आणि नंतर आपली दिनचर्या आरंभ करावी. मुखमार्जन आधी काही जे विधी असतील प्रातर्विधी करून नंतर स्नान संध्या करावं. स्नान संध्या करत असताना सुद्धा काही गोष्टींचा एक मर्यादित नियम दिलेले आहे. आपण ब्रश ज्यावेळेस करतो त्यावेळेस वॉश बेसिन मध्ये ब्रश करत असताना नळ सुरूच ठेवतो आणि ब्रश करायला सुरुवात. मी हे का सांगतोय याच्या पाठीमागे एक रिझन आहे. ज्यावेळेस आपण त्या पाण्याचा अपव्यय जास्त करतो तर त्यावेळेस त्या व्यक्तीला चंद्रमा अनुकूल होत नाही. कारण पाण्याचा संबंध आहे चंद्राशी कुठे ना कुठे. पाणी सुद्धा हे एक अनमोल जीवन, त्यामुळे आवश्यक तेवढाच पाण्याचा उपयोग करावा. म्हणून आपण मुखमार्जन ब्रश इत्यादी केल्यानंतर स्नान संध्या करतो आणि स्नान झाल्यानंतर ज्या देवघरामध्ये ज्या पूजेच्या ठिकाणी आपण जाणार आहोत तिथे एक आसन स्वच्छ असावं. म्हणून म्हटलेलं आहे 2 आसन असावेत. एक पूजनाचं आसन वेगळं आणि भोजनाचं आसन वेगळं. जितासनो जित श्वासो या पद्धतीत ते पूजन करावं. जित संगो जितेंद्रिया, जे आसन आहे त्या आसनावरती आपला विजय मिळवला गेला पाहिजे. जितासनो जित श्वासो, आपण ज्या वेळेस भगवंताला आव्हान करतो, भगवंताचं पूजन करतो, भगवंताचं स्मरण करतो, भगवंताच्या नामाचा उच्चार करतो त्यावेळेस त्या श्वासांवरती सुद्धा आपला समतोल बॅलन्स पाहिजे. आणि श्वासाचं किती महत्व आहे हे आपण गत काळामध्ये बघितलं. जो काही 4-5 वर्षापूर्वीचा काळ गेला त्या काळामध्ये आपण श्वासोश्वासासाठी किती प्रयत्न करत होतो. एक एक श्वास विकत घेत होतो. मग जो मानवाने भगवंताने आपल्याला अनंत प्रकारचा जो श्वास दिलेला आहे तो श्वास वृक्षांच्या माध्यमातून दिलेला आहे. त्या वृक्षांचाच आज आपण कितीतरी छेदन करतोय. हे बघा, पूजा म्हणजे केवळ भगवंताला आळवणे, भगवंताचं स्मरण करणे एवढंच आपणास माहिती आहे. परंतु पूजन हे अनादी काळापासून ऋषी मुनींनी असं नियोजन लावून ठेवलेलं आहे की ते विज्ञानाशी सुद्धा संबंधित आहे. विज्ञान, अज्ञान आणि ज्ञान ह्या तिन्ही गोष्टी पूजनाशी निगडीत आहेत. त्यामुळे एक दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या श्वासावरती आपण चालतो ते श्वास भगवंताने निर्माण केलेले आहेत. त्या भगवंताने निर्माण केलेल्या श्वासाला आपण विसरता कामा नये. त्यासाठी काय तर वृक्ष छेदन करू नयेत, वृक्षांची लागवड करावी. म्हणजेच काय की आपल्याला उत्तम असा श्वास घ्यायला मिळेल. आपल्या श्वासावरती आपलं नियंत्रण पाहिजे. जिथं श्वास हो त्या श्वासोश्वासावरती योग्य नियंत्रण ठेवून भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं पूजन करावं. जिथं संगो
बऱ्याच वेळेस काय होतं की संघ सुद्धा एक महत्वाची गोष्ट असते. जेव्हा पूजा असो, कुठलं कार्य असो, कुठला व्यापार असो, जैसी संगत वैसी रंगत, संगती संग दोषेण मतीच सती संभ्रमात एक रात्र प्रसंगेन काष्टघंटा विडंबरा. तर काय, एखादा सतसंगाला चाललाय आणि आपण त्याला म्हणणार काय तो तिथे जाऊन बसतोय, काय तिथे पूजा अर्चा करतोय, असं जर म्हणणारा व्यक्ती त्याच्या सोबत असेल तर तो संघ काय करू शकेल. म्हणून आपण पूजा असेल, विधान असेल, अनुष्ठान असेल, जो आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे, आपल्या कार्याशी जोडलेला आहे, भगवंताच्या स्मरणाशी जोडलेला आहे, अशांची संगत करावी. जितेंद्रिय, आपण आपल्या इंद्रियांवरती प्रथमतः संयम, नियम इत्यादी पाळल्या गेले पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण जपमाळ सुरुवात करतोय, जपाला सुरुवात करतोय आणि समोर टीव्ही लावलेला आहे, ते जपाचं फल आपल्याला मिळत नाही. जप करतोय, बाजूला कोणीतरी आपल्याला उपदेश करतोय, त्यात आपण आपले विचार त्यांना सांगतोय, तर त्यामध्ये सुद्धा जपाचं फळ मिळत. म्हणून आपल्या इंद्रियांवरती संयम करून भगवंताचं आराधन करावं. भगवंताच्या नामाला कुठेही बंधन नाही. सदा देता घेता वद निबद्धता ग्रास गिळता. भगवंताचं नामस्मरण कुठेही घ्या म्हणून सांगितलं. केव्हाही घ्या, बसल्या बसल्या घ्या, झोपते वेळेस घ्या, भोजनाच्या वेळी घ्या. सदा देता घेता वद निबद्धता. भगवंताच्या नामाला बंधन नाही. आणि या कलियुगामध्ये दोनच गोष्टी अशा आहेत की त्या आपणाला तारू शकतात. एक भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण हे नित्य करावं. मग ते मानस असेल, कारण मानस पूजा सुद्धा एक महत्वाची पूजा आहे. म्हणून त्याला एक उपासनेमध्ये शिवमानस पूजा सुद्धा सांगितली. तर सर्वप्रथम देवघरामध्ये गेल्यानंतर आपण शुचिरभूत होऊन आसन टाकावं. आसन टाकल्यानंतर भगवंताला शुद्ध तुपाचा आणि तेलाचा दिवा लावावा. आता तेलाचा दिवा हा आपल्या उजव्या हाताला येईल आणि भगवंताच्या डाव्या हाताला येईल. तुपाचा जो दिवा राहील तो आपल्या डाव्या हाताला येऊन भगवंताच्या उजव्या हाताला येईल. त्यामध्ये विशेष रूपाने भगवंताचं पूजन करत असताना दीप प्रज्वलन होणं महत्वाचं आहे. कारण बिना दिव्याचं पूजन करण्यास पूजेचं फलही प्राप्त होत नाही. म्हणून दिवा हा आवश्यक आहे. आसन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर भगवंताचं चिंतन करायचंय, भगवंताचं स्मरण करायचंय, शंख घंटा यांचं पूजन करायचं आहे. आणि आपल्या प्रत्येकाकडे कुठल्या ना कुठल्या देवता असतात. कुणाकडे देवी असेल, कुणाकडे गणेश असेल. एक थोडक्यामध्ये आपण आज गणेश देवीचा जर विचार केला, देवी पंचायतन. पंचायतन हा शब्दामध्येच 5 देवतांचा समाविष्ट केलेला असतो. देवतेंची मांडणी सुद्धा याच पद्धतीत असावी. देवी पंचायतनामध्ये सर्वप्रथम जर मध्यभागी काही असेल तर देवी येईल. 1 नंबरला देवीचा चेहरा किंवा देवीचं स्वरूप किंवा देवीला स्थापन करावं. त्यानंतर देवीच्या पाठीमागच्या साईडला जे येतील विष्णू आणि शिव. जर आपण पूर्वेला बसतोय आणि देवीचा चेहरा जर पश्चिमेला येत असेल तर निश्चितच ईशान्य दिशेला विष्णू भगवंत येईल, आग्नेय दिशेला शिव येतील, नैऋत्य दिशेला गणेश येतील आणि वायव्य दिशेला सूर्य येतील. या पद्धतीनेच मी पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेस आपण पूर्वेला तोंड करून आणि भगवंताचा चेहरा हा पश्चिमेला असेल त्यावेळेस त्या देवी पंचेतराची मांडणी ही याच पद्धतीत असावी,
जेणेकरून त्या देवतेबद्दल, देवतेसाठी केलेलं नामस्मरण चिंतन याचे विशिष्ट फल आपल्याला प्राप्त होते. मग त्यामध्ये देवी ही मध्यभागी ईशान्य दिशेला विष्णूचं स्थान असेल, आग्नेय दिशेला शिवाचं स्थान असेल, नैऋत्य दिशेला गणेशाचं स्थान असेल आणि वायव्य दिशेला सूर्याचं स्थान असेल. अशा प्रकारे देवी पंचयतनाचं मांडणी त्या ठिकाणी केल्या जाते. तर त्या पद्धतीत देवतेंचं, गणेशाचं, देवीचं अथर्वशीर्ष, स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, विष्णू सहस्त्रनाम व सौर सूक्त म्हणून आपण देवतेचं पूजन करू शकतो. या कुठल्याही गोष्टी आपल्याला ज्ञात नसेल, येत नसेल, तर त्या विशिष्ट पंचायतन देवतेंचं चिंतन करून, नामस्मरण करून सुद्धा आपण भगवंताचं पूजन करू शकतो. आता हा एक पंचायतन देवते संबंधित असणारा मुद्दा होता. मग त्यावेळेस आपल्याकडे एखाद्या वेळेस पूजन असेल तर गुरुजी ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते देवतेंची विशिष्ट प्रकारची मांडणी करतात. 5 चौरंगावरती पंचायतन, एक पुण्यावाचन मातृका, मुख्य प्रधान देवता जी असते ती प्रधान देवता, आणि त्या बाजूलाच नवग्रहांचं मंडळ आणि रुद्रपूजन, असं विशिष्ट प्रकारे पूजनाची मांडणी त्यांनी केलेली असते. मग तो कुठलाही यज्ञ करा, याग करा, वास्तुशांती करा, याच प्रकारे ठरलेलं पूजन. यामध्ये सर्वात प्रथम ज्यावेळेस गुरुजी येतात तर त्या आपल्या माथेला ते तिलक लावतात. स्वस्ति न इंद्रो वृद्धशर्मा स्वस्ति न पूर्वा विश्ववेदा स्वस्ति नस्तारक्षो हरिष्ठ नेमे स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. या ठिकाणी मी त्यावेळेस आपल्याला बोललो की ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान या तिन्ही गोष्टी एकच आहेत. ज्ञानाशी संलग्न आहेत, विज्ञानाशी संलग्न आहेत. ज्यावेळेस आपण या आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र तिलक मांडलेला आहे. आपल्या माथेला रोज तिलक असावं. अगदी विनोदाच्या भागात जर बोलायचं झालं तर पूर्वीच्या काळी बघा स्त्रियांनी इथं गोंडलेलं असायचं आणि त्यावरती त्या असं भारदस्त कुंकू लावतात. म्हणजेच काय की त्यांचा विचार करण्याची जी शक्ती आहे ती कितीतरी पट जास्त आहे. म्हणून स्त्री शक्ती हे संबोधलेलं आहे. आज कितीतरी आपण प्रत्येक देवतेंना जर उच्चारण जरी करायचं तरी पार्वती परमेश्वर, लक्ष्मी नारायण, सीताराम, राधा कृष्ण अशा पद्धतीत बोलतो. कारण स्त्री शक्ती, सुशिलो मातृ, एक प्रकारची एक मातृशक्ती आहे आणि त्या मातृशक्तीकडे एवढी एनर्जी आहे, एवढी ताकद आहे का की त्या ठिकाणी सुंदर असं कोरून कोरून तिलक लावतात. मग त्यांच्याकडे जर या ठिकाणी एक अज्ञात चक्र नावाचं चक्र कार्य करत असत. त्या चक्राला ज्यावेळेस त्या गंध लावतात, कुंकू लावतात, तर त्यांचं ते चक्र ऍक्टिव्ह होतं आणि विशिष्ट प्रकारची एक एनर्जी त्यांना त्या ठिकाणी क्रिएट होते. त्यामुळे त्यांची विचारधारा, ही विचारशैली ही प्रबळ होते. आज आपण तिलक लावणं सुटलं, बिना तिलकाचं पूजन सुद्धा निष्फळ आहे. म्हणून आपल्या माथेला सुरुवातीला तिलक लावावं. तिलक लावताना सुद्धा तर्जनीचा उपयोग कधीही करू नये. तर्जनी याचा उपयोग केवळ पितृपक्षामध्ये पित्रांना तिलक लावण्यासाठी, पहिल्या बोटाचा, अंगठ्याच्या बाजूचा जो पहिला बोट आहे त्याचा उपयोग पितृपक्षामध्ये पित्रांना गंध लावण्यासाठी उपयोग होतो. मध्यमाने स्वतःला गंध लावावा. तर्जनी, करंगळीच्या बाजूचं बोट जे आहे त्यांनी देवतेंना, सद्गुरूंना, गौ ब्राह्मणांना यांना गंध लावावा, आपल्या गुरुजनांना गंध लावावा. अशा प्रकारे या 3 बोटांचा उपयोग
केला जातो. भस्म लावताना सुद्धा या तर्जनीचा उपयोग कधी करू नये. मध्यमा, अनामिका, कनिष्ठिका या 3 बोटांनी भस्म लावण्यात येतं. आता प्रधान विशेष तिलक झाल्यानंतर आचम्यादी 24 नावांचा विष्णूंचा उच्चार त्या ठिकाणी होत असतो. आणि मुळामध्ये एक संकल्प हा कुठल्याही कार्यामध्ये अत्यंत महत्वाचा, अतिशय महत्वाचा भाग आहे. हे बघा, बिना संकल्पाने कुठलंही कार्य सिद्धीस जात नाही. त्यामुळे पूजा, विधान, अनुष्ठान यामध्ये संकल्प असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या संकल्पामध्ये विशिष्ट प्रकारे कायिक, वाचिक आणि मानसिक हे 3 प्रकारचे संकल्प असतात. कायिक मनाने ठरवणे, मानसिक संकल्प जो आहे तो मनाने ठरवणे, कायिक, वाचिक, मानस अशा प्रकारे जो संकल्प आपण करतो त्या संकल्पामध्ये फार मोठी ताकद. संकल्प हा शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावरती कुठलंही शुभ कार्य करायचं असेल त्या दिवशी शुभ नक्षत्र पाहिजे, शुभ योग पाहिजे, शुभ करण पाहिजे, शुभ तिथी पाहिजे आणि शुभ वार या दिवसांचा उच्चार करून मानसिक संकल्प त्या ठिकाणी केला जातो. आणि संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी वरूनच स्वतः त्या हातामध्ये येत असतो. त्यामुळे तो संकल्प केल्यानंतर आपण सर्वात प्रथम अग्रगण्य पूजन करतो तर ते गणेशाचं पूजन करतो. कारण गणपतीकडे 2 डिपार्टमेंट दिलेले असतात, एक विघ्न आणणे आणि एक विघ्न दूर करणे. म्हणूनच आपण म्हणतो सुखकर्ता दुःखहर्ता भर्ता विघ्नाची. त्या सुखकर्ता दुःखहर्तांचं स्मरण करून गणपतीचं पूजन केल्या जातं. त्यानंतर वरुणाचं पूजन, मी सांगितल्याप्रमाणे भूमी इत्यादी कार्याचे आय विटनेस असतात, सूर्य आणि दिवा याचं स्मरण पूजन करून दिग म्हणजे दिशा, आणि त्या 10 दिशांनी आपलं रक्षण व्हावं यासाठी एक पांढऱ्या मोहरीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. दिग रक्षण, 10 दिशांनी आपलं रक्षण व्हावं यासाठी 10 दिशांना अपसर्पंतु दे भूताय भूता भूमी संस्थिता हे भूता विघ्न करता रस्ते नश्यंतु शिवाज्ञया असं म्हणून त्या 10 दिशांचं आपलं रक्षण व्हावं यासाठी आपल्या सभोवताली त्या सर्षक पांढऱ्या मोहरीचं रक्षण स्वरूपामध्ये रक्षोघ्न सुक्ताने पठन करून ती 10 दिशेला मोहरी टाकल्या जाते. त्यानंतर तीर्थ स्वरूप तीर्थांचं पूजन केलं जातं. एक कलशामध्ये पाणी घेऊन भारत देशामध्ये जेवढे काही तीर्थ आहेत, नद्या आहेत, यांचं पाणी सुद्धा त्या पूजनेमध्ये लागतं. म्हणून ते पाणी मन चंगाटो काटोत मे गंगा असं म्हटलेलं आहे. म्हणून अंकुश मुद्रयान सूर्यमंडलान तीर्थानाबाह्य मधल्या बोटाच्या माध्यमातून भगवान सूर्याला आपलं बोट दाखवून सूर्याच्या माध्यमातून ते तीर्थ बोलवल्या जातात. चक्रमुद्रेना अवगुंठ्य मत्स्यमुद्रानाच्छाद्य मंथन ज्यावेळेस झालं तर ते घर्षणाने आणि जलादी देवतेंना शुद्धी करण्याचं कार्य हे मत्स्याधिक देवता करत असतात. म्हणून भगवंता मत्स्य रूप धारण करून या जलाला शुद्ध कर आणि ते जल माझ्या या भूमीमध्ये, माझ्या या वास्तूमध्ये, माझ्या या घरामध्ये, माझ्या अंतरात्माला, हृदयाला शुद्ध हो असं म्हणून त्या गंगेचं पूजन केलं जातं. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रसमाजिता मूले तत्र ब्रह्मा मध्ये मातृ. कलशाचं पूजन, त्यानंतर पुन्हा गणपतीचं पूजन अथर्व शीर्षाने करतात आणि स्वस्ती पुण्य वाचन नावाचा प्रयोग. पुण्य वाचन म्हणजेच आपलं पुण्य वाचन करणे. कलशाच्या मुखामध्ये त्या कलशाचं प्रधान कलशाचं पूजन केलं जातं. त्यावरती एक श्रीफळ किंवा पूर्ण पात्र असतं आणि तो कलश गुरुजी आपल्या धर्मपत्नीच्या मुलांच्या कपाळाला 3 वेळेस लावतात. तेच की स्वस्ती पुण्य वाचन. की 5 प्रकारचे आशीर्वचन त्या माध्यमातून ते आपल्याला देत असतात. एक पहिला आशीर्वाद पुण्याहम भवंतो भवंतो, तुमचा आणि तुमच्या
परिवाराचं नित्य पुण्य वाढत राहो. पुण्य वाढल्याने मनुष्याचं कल्याण होतं. कुठलंही कार्य करा, पुण्याचा जर संचय असेल तर व्यक्तीचं कल्याण होतं. म्हणून पुण्य अर्जित करण्यासाठी आपल्याला वडिलांची सेवा, आई वडिलांची सेवा, गौ ब्राह्मणांची सेवा, साधू संतांची सेवा, गौमातेची सेवा, भगवंताचं चिंतन, अन्नदान, नामस्मरण हे करावं लागेल. त्यावेळेस आपलं पुण्य अर्जित होईल आणि त्या पुण्याच्या माध्यमातून आपलं कल्याण होईल. म्हणून दुसरा आशीर्वाद दिला जातो, कल्याणम भवंतो ब्रवंतो. तिसरा आशीर्वाद रिद्धिम भवंतो ब्रवंतो. प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आपली वाढ हो, प्रगती हो, यश प्राप्त हो. आणि चौथा स्वस्ती भवंतो ब्रवंतो, म्हणजेच काय की ते आपल्या कुटुंबावरती, आपल्या परिवारावरती सर्व काही स्वस्ती क्षेम असो, सर्वांचं आरोग्य चांगलं असो, सर्वांची संपदा चांगली असो, सर्वांची विचार करण्याची मानसिक शैली चांगली असो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्न भाव असो. हे काही त्या स्वस्ती पुण्य आवाचनाच्या माध्यमातून ब्राह्मण आपणास आशीर्वाद देतात. आणि पाचवा म्हणजे श्री रस्मिती भवंतो ब्रवंतो, की आपल्याकडे एवढी धनसंपदा असो की त्या धनसंपदेच्या माध्यमातून आपल्याकडे एवढं धन असो की पण प्रत्येक कार्य त्या माध्यमातून आपल्या परिवाराचं कल्याण असेल, सामाजिक कल्याण असेल, धार्मिक कार्यामध्ये आपली संपदा जावो, इत्यादी प्रकारची लक्ष्मी आपल्याकडे येवो, जेणेकरून ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याकडनं घडत राहो. म्हणून पाचवा आशीर्वाद श्री रश्मिते भवंतो ब्रवंतो असा ब्राह्मण आपणास देत राहतात. त्यानंतर मातृकादी पूजन ज्याला आपण म्हटलेलं आहे. मी एखादा एक छोटासा ग्रहयज्ञ असेल, वास्तुशांत असेल, एखादी शांती असेल, कुठलंही कार्य असेल ना, त्याच संदर्भाच्या अंतर्गत सांगतो. या प्रकारची रचना केली जाते, अशाच प्रकारची मांडणी असते. बऱ्याच वेळेस असं होतं आपण एखादं शांती विधान करतो आणि आपल्याला त्यातलं काही माहिती नाही. दुसरं अग्रगण्य पूजन षोडशादी मातृकांचं केलं जातं. गौरी पद्मा शची मेधा, सावित्री विजया जया, देवसेना सदा स्वाहा, मातरव लोकमात्रा. गणपत्यादी सहित 16 मातृकेंचं पूजन त्या ठिकाणी होत असतं. आणि जे काही आपण मराठीमध्ये त्याला आसरा असं म्हणतो, त्या आसरांचंही पूजन त्या ठिकाणी केलं जातं. खणानारायणी ओटी भरून त्यांचंही पूजन त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर सांकल्पिक नांदी श्राद्ध म्हणजेच काय की आपल्या पूर्वजांचं पूजन. आता एखाद्याला आई वडील असतील तर त्यावेळेस त्यांनी ते नांदी श्राद्ध करू नये, केवळ आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं, पितरांचं स्मरण करावं. ज्याप्रमाणे देवी देवतांचे आशीर्वाद आपणास महत्वाचे आहे, त्याच वेळेस त्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचेही आशीर्वाद अत्यंत महत्वाचे असतात. म्हणून सांकल्पिक नांदी श्राद्ध असं त्याचा उच्चार त्या ठिकाणी केलेला आहे. सत्य आणि सत्य वसौतिकाणा हे दोन जे देवता आहेत ते त्या आपल्या पूर्वजांबद्दल, पूर्वजांकडे आपले प्रार्थना आठवतात आणि त्या माध्यमातून ते आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून नांदी श्राद्ध नावाचा प्रयोग आहे. ब्रह्माचार्य ऋत्विड वर्णन, आलेले ब्राह्मण हे वंदनीय आहे आणि त्यांना एक अग्रीमेंट, जस्ट एक अग्रीमेंट असं म्हणूयात आपण. म्हणून एक ऋत्विज वर्णन, ब्राह्मणांना गंध लावून काही वर्णी दिल्या जाते की तुम्ही कुठल्या गोत्रातले आहात, हे माझं कार्य व्यवस्थितरित्या पार करून द्यावं, म्हणून त्यांना ब्राह्मण ऋत्विज वर्णन असं म्हटलेलं आहे. त्यांना वर्णी दिल्या जाते आणि त्या माध्यमातून ते आपलं कार्य व्यवस्थितरित्या पूर्ण करतात आणि कार्याचं फल आपल्याला प्राप्त करून देतात. आता पंचगव्य, त्यानंतर गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, दूध, तूप इत्यादी एकत्र करून पंचगव्य त्या ठिकाणी केल्या जातं. पंचगव्य आत्मशुद्धीसाठी आणि सभोवतालच्या शुद्धीसाठी सुद्धा केल्या जातं. म्हणून पंचगव्य. आणि अग्निस्थापन, अग्निस्थापनामध्ये भगवान विष्णूचं स्मरण केलं जातं आणि विष्णूला प्रार्थना केली जाते की मी जे काही कार्य करणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा आणि या यज्ञाचं रक्षण करा. चतवार शृंगात्रयोस्य पादा, अशा विशाल अशा अग्नीला आव्हान करून अग्नी स्थापना केल्या जाते आणि प्रधान देवता जी असेल
एखाद्या वेळेस आपलं वास्तुशांत असेल तर वास्तूची प्रधान देवता असते, ध्रुव, वास्तू. एखादी शांतिक कर्म असेल, गुरुजींनी आपल्याला कोणी नवग्रहाच्या अंतर्गत असेल, काल सर्प असेल तर त्यावेळेस राहू, काल, सर्प इत्यादी देवता प्रधान असते. चंडिक विधान असेल तर आपली काही प्रधान देवी असेल ती देवता असेल, त्यांचं आवाहन करून पंचोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीत पूजन करायचं, वैदिक मंत्रांचं पठण करून अभिषेक करायचा, सुक्तांनी अभिषेक करायचा आणि परत त्या देवतेंना आवाहन करून आपल्या आसनावरती विराजित करायचं. त्यानंतर ग्रहादी मंडल, सूर्यादी नवग्रह आणि या अंतर्गत आदिदेवता प्रत्यादिदेवता मिळून 44 ग्रहांचं पूजन करून ईशान्याधिक रुद्र कलशाचं पूजन करायचं. त्याच बाजूला एक छोट्या कलशावरती एक कलश स्थापन केलेला असतो, त्या कलशाचं पूजन करून त्याचंही आवाहन करायचं आणि या सर्व स्थापन केलेल्या देवतेंचं भोजन स्वरूपामध्ये स्वाहा असं म्हणून आपण प्रत्यक्ष भगवंताला तुपाच्या माध्यमातून आहुती देत असतो. हे प्रत्येक कार्याच्या अंतर्गत ज्यावेळेस आपण गुरुजींकडनं एखादं विधिविधान करतो तर याच माध्यमातून ते केल्या जातं आणि त्या कार्याची फलोत्पत्ती आपल्याला त्या माध्यमातून प्राप्त होते. ते पूर्णाहुती, वसूरधारा जे काही गुरुजी करतात आणि त्यानंतर आपण ऋत्विज वर्णन जे केलेलं असतं, त्यांना अग्रीमेंट केलेलं असतं, अग्रीमेंटच्या माध्यमातून ते सुपारी असेल, बदाम असेल ते आपण त्यांना देतो. ते आशीर्वाद रूपामध्ये एक श्रीफळ आणि ते आपल्याला परत करतात आणि आपल्या कुलाचं रक्षण व्हावं, वंशवंशाभिवृद्धिरस्तु म्हणून शतमानं भवती या मंत्राने ते आपल्याला आशीर्वाद प्रदान करत असतात. अशा पद्धतीत आपण कुठलंही विधिविधान जर केलं तर निश्चितच त्या कार्याची फलोत्पत्ती आणि त्या कार्याचं फल आपल्याला त्या माध्यमातून प्राप्त होत असतं. मुळामध्ये आपण पूजन अर्चन करत असताना बऱ्याच वेळेस अवडंबर करण्याचा प्रयत्न, परंतु त्या भगवंत अवडंबराच्या माध्यमातून आपल्याला प्रसन्न होत असतो. तर आपला भाव, भावेन देवम, भाव असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मी मगाशीच म्हणून म्हटलंय, सदा देता घेता वदनी वदता या कलियुगामध्ये जर काही अत्यंत महत्वाचं जर काही असेल तर भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण. कारण नामस्मरण म्हणजेच एक प्रकारचं विधान आहे, पूजन. आणि या नामचिंतनाने आपण भगवंताचा आव्हान करणं, भगवंताची उपासना करणं हे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे एक साधन आहे. म्हणूनच भगवंताचं नामस्मरण हे नित्यप्रमाणे करत राहावं आणि त्या माध्यमातून आपण भगवंताची पूजा एक जीवनात स्थिरत्व येण्यासाठी, स्थायी गुणांची भावना उत्पन्न होण्यासाठी आणि भविष्याची आशा, परीक्षण, स्वास्थ्य संबंधित भावना निर्माण होण्यासाठी सुद्धा, आपलं स्वास्थ्य उत्तम असावं, आरोग्य उत्तम असावं यासाठी सुद्धा भगवंताच्या पूजेच्या माध्यमातून आपण भगवंताला प्रार्थना करू शकतो. ती मानस पूजेच्या माध्यमातून सुद्धा आपण करू शकतो. कारण मानस पूजा सुद्धा एक महत्वाचा आणि अत्यंत भगवंताशी जोडलेला संलग्न असा एक भाग आहे. मानस पूजेची अत्यंत फळ आहे की त्या मानस पूजेमध्ये आपल्याला कुठलंही विधिविधान लागत, कुठलाही सामग्री लागत नाही. फक्त काय की आपण हृदय आणि अंतःकरणाने, मी म्हटलं आहे की जिता श्वासो जित संघो, जितासनो जित श्वासो जित संघो जितेंद्रिया, या 4 जी वरती, मी पुन्हा सांगतोय, या 4 जी वरती जर आपण संयम मिळवला तर कुठलंही विधान, कुठलीही पूजा करणं काही अवघड नाही. हे 4 जी अत्यंत महत्वाचे आहे. कुठले? जितासनो जित श्वासो जित संघो जितेंद्रिया. आणि या 4 जी वरती ज्याने विजय मिळवला त्याला भगवंत दूर नाही. भगवंत आपल्याला कधी मिळणार नाही. भगवंत प्राप्त करण्यासाठी आपल्याला संतांना शरण जावं लागेल आणि ज्याला संत मिळाले त्याला भगवंत मिळाले.
हे ज्याला संत प्राप्त करून घ्यायचे असेल त्यांनी या 4 जींना स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसात करावं, त्यांना संत मिळतील आणि त्यांना संत पूजेच्या जीच्या माध्यमातून भगवंताशी जोडतील अशी निश्चित भावना करतो. याबद्दल अजूनही आपल्याला काही शंका कुशंका विचारायची असेल तर आपण विचारू शकतो. हॅलो. नाही सर, बहुतेक कोणाला काही शंका नाहीये. सुवर्णा सुत्राय मॅडम. धन्यवाद सर. वेगळी माहिती आपण सगळ्यांसमोर दिली. काय काय गोष्टी कराव्या, काय करू नये याबद्दल अत्यंत चांगले मार्गदर्शन दिले आहे. तर तुमचा फोन नंबर पण आपण द्यावा, म्हणजे लोकांना काही शंका असतील तर ते विचारतील. चालेल, निश्चितच. 94 22 72 42 58. चालेल सर. कार्यक्रमाच्या परत एकदा द्या सर. 94 22 72 42 58. रवी कारंजे आहेत, त्यांना काही शंका आहे, तुम्ही विचारा. ठीक आहे, ते विचारतील आपल्याला सर. ठीक. धन्यवाद सर. धन्यवाद. तर कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये मी पंडित सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द आपले मांडावे. नमस्कार. ज्योतिष प्रबोधिनी आणि वास्तु ज्योतिष मित्र यांच्या दर बुधवारच्या या व्याख्यानामध्ये प्रामुख्याने आपण ज्योतिषावर जास्त चर्चा करतो, परंतु इतर अनुषंगिक विषयांना देखील आपण स्पर्श करत असतो. जसं परवा आपण कालबोध हा विषय घेतला, तसा आज डायरेक्ट ज्योतिषाशी संबंधित नाही पण ज्योतिषाशी संलग्न असलेला विषय म्हणजे पूजा पाठ वगैरे. होतं काय, जातक म्हणा किंवा यजमान म्हणा, ज्योतिषाला पुरोहित समजतो आणि पुरोहिताला ज्योतिष समजतो. पण ज्योतिषाला पुरोहित समजलं तर ज्योतिषी स्पष्टपणे सांगू शकतो की मी पुरोहित नाहीये, तुमच्या ह्या कामासाठी आमच्या कोकणी सरांना भेटा. पण पुरोहित असं म्हणू शकत नाही की मला ज्योतिष येत नाही. त्यामुळे पुरोहितांना ज्योतिष आलंच पाहिजे, पण ज्योतिषांना पौरोहित्याची जास्त माहिती नसली तरी जुजबी म्हणा किंवा चांगली माहिती असायला हवी. कारण उपाय म्हणून जातकाला ते जे काय सांगतात त्याच्यामध्ये पूजा पाठ हा देखील एक महत्वाचा भाग असतो. त्यामुळे कोणत्या जातकाला कोणती पूजा सांगायची यासाठी पौरोहित्याचा आणि ज्योतिषाने बऱ्यापैकी अभ्यास पाहिजे. पूजापाठ या विषयावर कोणी जास्तच बोलायला लागलं तर मी त्याला म्हणतो, बाबा रे, तुझ्या घरामध्ये देवपूजेला देव पुजण्यासाठीची वस्त्र आहेत ती किती आहेत? तर नॉर्मली मला उत्तर येतं की एकच असतं आणि ते एकाच वस्त्राने सगळ्या देवांना टॉवेल सारखं पुजलं जातं. एका घरामध्ये 4 व्यक्ती असतील तर 4 लोकांचे टॉवेल वेगळे असतात, परंतु देवघरातल्या सगळ्या देवांसाठी मात्र एकच वस्त्र असतं. असं ज्यांच्याकडे आहे त्यांनी सर्वात आधी उद्या आपल्या देवात जितकी देव आहेत, जितक्या मूर्ती आहेत, त्यांच्यासाठी वेगळं वस्त्र करणं अतिशय आवश्यक आहे. पूजापाठ म्हटलं की प्रश्न येतो खर्चाचा. इतर अनेक ठिकाणी आपण वाटेल तसा खर्च करतो, हॉटेलमध्ये, नाटक, सिनेमामध्ये, परंतु पूजेसाठी खर्च म्हटलं की जरा आपण अलर्ट होतो. आणि खरं म्हटलं तर पूजा ह्या अनेक प्रकारच्या आहेत, शतचंडीपर्यंत पूजा आहेत ज्या खर्चिक आहेत आणि आवश्यक आहेत. त्यामुळे सगळ्याच गोष्टी नामजपावर होतात अशा गोष्टी नाही. काही वेळेस या पूजा पाठ क्रिया फार आवश्यक असतात. आपण म्हणा किंवा सर्वसामान्य व्यक्ती म्हणा, पूजा करताना अर्थलक्ष आपलं त्या इव्हेंट म्हणून त्या गोष्टीकडे असतं, येणाऱ्या जाण्याकडे असतं, स्नॅक्सच्या लक्ष असतं. पण तो पूजा कशाची, त्याचा अर्थ काय, प्रत्येक कृतीचा अर्थ काय हे आपण समजून घेण्याच्या भानगडीत प्रयत्न आपण पाट्यात टाकतो.
दास गुरुजींनी प्रत्येक कृती मागील त्यांचा तो अर्थ फार चांगल्या पद्धतीने समजून सांगितला. कोणत्या बोटाचा केव्हा वापर करावा हे देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. नाम जप सगळ्यात उत्तम, पण तरीही विशिष्ट पूजा अर्चा या गोष्टी आवश्यक आहेत, त्याची आपण माहिती करून घेतली पाहिजे. आज अतिशय चांगली माहिती गुरुजींनी दिली, त्यांचा मनपूर्वक आभार. उपस्थित सर्व ज्योतिष बंधू भगिनींचे देखील मनपूर्वक आभार. थोडासा वेगळा विषय असला तरी आपण आवर्जून उपस्थित राहिलात आणि या विषयाला आपण आणखीन चालना देऊन अधिक त्यावर अभ्यास करून आपलं जे अज्ञान आहे ते दूर करूया, आपलं लॉजिक क्लिअर करूया आणि यापुढे पूजापाठ करताना आपण समजून उमजून करूया. कारण समजून उमजून केली तर आपल्या मनाला देखील भावतं, मेंदूला देखील भावतं, आत्मीयता वाढते आणि आत्मीयतेने केलेली पूजा नक्कीच फळाला येते. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपण सर्वांनी या कार्यात मला प्राचारण केलं, मला बोलवलं आणि पूजा विधान या संदर्भामध्ये आपण सर्वांनी श्रवण करून माझ्या छोट्या वाणीला समजून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून हृदयपूर्वक धन्यवाद. कटकर सर. नमस्कार. वास्तू ज्योतिष मित्र छत्रपती संभाजीनगर व ज्योतिष प्रबोधिनी पुणे यांनी आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आज आपल्याला लाभलेले आदरणीय वक्ते यांनी एक नवीन विषयावरती उद्बोधक आणि मार्गदर्शनपर आपल्याला माहिती दिली, त्यांचेही मनपूर्वक आभार. सूत्रसंचालिका सुत्रावे मॅमचे आभार. आदरणीय गुरुवर्य पंडित सरांचे आभार. उपस्थित सर्व ज्योतिष प्रेमींचे आभार. धन्यवाद. धन्यवाद पंडित सर. धन्यवाद नागेश गुरुजी. धन्यवाद भरत सर. सर्वांचे हृदयपूर्वक धन्यवाद. सुवर्ण सत्राई मॅडम धन्यवाद. सर्व श्रोत्यांचे धन्यवाद करून आता आपण ही मीटिंग एंड करू. चालेल अतुल सर. धन्यवाद. 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 धन्यवाद नागेश गुरुजी. आणि या वाणीमधून कुणाच्या भावना दुखवल्या असेल तर मी प्रथमतः सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. चालेल. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.